मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये आक्रमक भूमिका घेतली, निर्वाणीचा इशारा दिला आणि त्यानंतर डॉक्टरांनी आता संप मागे घेतला। इंडियन मेडिकल असोसिएशनने तसं जाहीर केलंय। इंडियन मेडिकल असोसिएशनच आता निवासी डॉक्टरांशी बोलणार आहे। पण पाहूयात मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत नेमकं काय म्हटलं होतं। आपण जी शपथ घेतली आहे त्या शपथेचा विसर पडलेला आहे। अध्यक्ष महोदय भावना समजू शकतात, हे बरोबर आहे की हल्ला होऊ नये, सुरक्षितता पुरवली पाहिजे, ती पुरवलेली आहे, कमी असेल तर अजून पुरवू। पण याकरता जर आपण रुग्णांना मरण्याकरता सोडणार असू तर कुठली शपथ आपण घेतलेली आहे। या राज्याच्या टॅक्स पेयरच्या पैशातनं आपण सर्व डॉक्टरांना शिकवतो। आज डॉक्टरांना त्या ठिकाणी शिकवत असताना त्यांना जी फी आहे अध्यक्ष महोदय, ती फी किती आहे? ती सगळी फी कोणाच्या खिशातनं येते? आज या टॅक्स पेयरच्या पैशातनं इथला सामान्य नागरिक एक एक पैसा या राज्याच्या तिजोरीमध्ये देतो, त्या तिजोरीतनं पैसा येतो आणि त्यातनं या ठिकाणी शिक्षण मिळतं आणि त्यानंतर त्याच माणसाला मरण्याकरता सोडण्यात येत असेल अध्यक्ष महोदय, तर यानंतर राज्य सरकार चूप बसू शकत नाही। हे योग्य नाही अध्यक्ष महोदय। आम्ही अशा प्रकारे नागरिकांना मरण्याकरता आता या ठिकाणी वाऱ्यावर सोडू शकत नाही। खूप प्रयत्न केला, हातपाय जोडले। अध्यक्ष महोदय काय अजून करायचं बाकी आहे? मुख्यमंत्री या ठिकाणी जाऊन सांगतोय, मंत्री जाऊन सांगतात आणि अध्यक्ष महोदय काही लोक रिमोट कंट्रोलचं काम करतात। अध्यक्ष महोदय हे सांगतात त्या संघटनेला, ती संघटना सांगते ह्या संघटनेला। हा का राजकारणाचा अड्डा आहे? अध्यक्ष महोदय डॉक्टरांबद्दल प्रचंड रिस्पेक्ट आमच्या मनामध्ये आहे, आम्ही देवाचा दर्जा त्याला दिलाय। पण अध्यक्ष महोदय वागणं देवासारखं नाही आहे। अध्यक्ष महोदय लोकांना मरायला जर सोडलं तर उद्या तुम्हाला देवाच्या ऐवजी दानव म्हणण्याकरता लोक बाध्य होतील, अशा प्रकारचं वागणं या ठिकाणी चाललंय। अध्यक्ष महोदय वेळ गेलेली नाही आहे। आजही या ठिकाणी तात्काळ आता या सर्व लोकांनी कामावर परत आलं पाहिजे। एक शेवटची बैठक आज मी करणार आहे अध्यक्ष महोदय। त्याही बैठकीत पुन्हा विनंती करणार आहे, कारण विनंती करणं काही चुकीचं नाही आहे। त्यांनी काही आमचा मान कमी होत नाही, आम्ही हात जोडून विनंती करू, पाया पडून विनंती करू। पण अध्यक्ष महोदय जर या ठिकाणी आमच्या रुग्णांना अशा प्रकारे मरण्यावर सोडण्यात येत असेल तर अध्यक्ष महोदय यांना देखील आम्ही माफ करणार नाही। या जनतेने आम्हाला लोकांना मरू देण्याकरता निवडून दिलेलं नाही आहे, या ठिकाणी लोकांना वाचवण्याकरता आम्हाला निवडून दिलेलं आहे। आणि अध्यक्ष महोदय मग माझा सवाल आहे की जे लोक या ठिकाणी मारहाण करतात ते तर नालायक आहेतच, पण त्यांच्या प्रवृत्तीमध्ये आणि जे लोक रुग्णांना मरायला सोडून देतात त्यांच्या प्रवृत्तीमध्ये नेमका भेद काय आहे हा मला सांगितला पाहिजे। अध्यक्ष महोदय काय भेद आहे त्या दोन प्रवृत्तीमध्ये? त्याच प्रवृत्तीने जर आपण वागणार असू या ठिकाणी, मग माझा सवाल आहे की या ठिकाणी एखादा जर पेशंट मृत्युमुखी पडत असेल तर ज्या डॉक्टरनी त्याला त्या ठिकाणी ड्युटी असताना देखील त्याला उपचार नाकारले, जाणीवपूर्वक अध्यक्ष महोदय त्याला मरण्याकरता सोडून दिला, त्या डॉक्टरवर नेग्लिजन्सचा गुन्हा का दाखल केला जाऊ नये? अध्यक्ष महोदय ही पद्धत कुठली आहे की तुम्ही ओलीस धराल? अध्यक्ष महोदय लोक मरून राहिले, सरकार त्या ठिकाणी मरणाऱ्या रुग्णांना वाचवण्याकरता तुमच्या सोबत चर्चा करते आहे, तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करते आहे आणि तरी देखील तुम्ही परत येत नाही। याचा अर्थ काय आहे? हे रुग्णांना ओलीस धरणार अध्यक्ष महोदय, हे मान्य होणार नाही अध्यक्ष महोदय। मी आज शेवटची चर्चा या ठिकाणी करतोय, पुन्हा प्रामाणिकपणे चर्चा करतोय। सगळ्या मागण्या मान्य केल्यात, मागण्या करायला तयार आहोत, मोठं वर्किंग त्या ठिकाणी करायला तयार आहोत। हा काही वन टाइम जॉब नाही आहे, पुढचे वर्ष 2 वर्ष जे ज्या काही सुधारणा करायच्या आहेत त्या सगळ्या सुधारणा करण्याला तयार आहोत। प्रत्येक ओपीडी असेल त्या ठिकाणची प्रत्येक अध्यक्ष महोदय कॅज्युअलिटी असेल तिथे ऍक्सेस कंट्रोल करण्याकरता आम्ही तयार आहोत, या सगळ्या गोष्टी करण्याकरता तयार आहोत। पण अध्यक्ष महोदय आता मात्र अध्यक्ष महोदय इनफ इज इनफ, इनफ इज इनफ अध्यक्ष महोदय। अशा प्रकारे रुग्णांना आता या ठिकाणी मरण्याकरता सोडता येणार नाही अध्यक्ष महोदय। आणि म्हणून या सभागृहाला माझी विनंती आहे, मी आता पुन्हा एकदा प्रतिनिधींना बोलवलंय, आता त्यांच्यासोबत मी चर्चा करतोय। वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि आरोग्य मंत्री आणि मी आम्ही तिघं त्यांना विनंती करणार आहोत। मला विश्वास आहे की जर खऱ्या अर्थानं संवेदनशीलता असेल, खऱ्या अर्थानं डॉक्टर म्हणून जी शपथ घेतली ती शपथ जर लक्षामध्ये असेल तर अध्यक्ष महोदय आज यातनं तोडगा निघेल। पण आज जर तोडगा यातनं निघाला नाही अध्यक्ष महोदय, आता एकच गोष्ट स्पष्टपणे सांगतो, सरकार हातावर हात घेऊन बसणार नाही। या संदर्भात जीही कायदेशीर कारवाई आता करणं आवश्यक आहे ती सगळी कायदेशीर कारवाई ही सरकारच्या वतीनं केली जाईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।